विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी प्रकरण क्रमांक 1 आणि प्रकरण क्रमांक 2 यांचा विचार केलेला आहे. त्यानंतर आपलं पुढचं प्रकरण आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या प्रकरणामध्ये आपण आपल्या भारताच्या प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली बरोबरच ब्राझील या देशाची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या दोन्हींचा विचार करणार आहोत. आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच पान नंबर 14 वरती आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचं वाचन करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची. तर आपण आता आकृती वाचनाकडे वळूया. ही ती आकृती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे. यासाठी आपल्याला दिशा माहीत असणं गरजेचं आहे. मी यादी तुम्हाला एक वाक्य सांगितलेलं आहे, त्यानुसार आपल्याला दिशा सहज लक्षात राहतात. ते म्हणजे पडला वामन उसात इतक्यात पूर्वा आली दरीतून नाचत. म्हणजे पडला वामन उसात इतक्यात पूर्वा आली दरीतून नाचत. यावरनं आपल्याला त्या दिशा लक्षात राहतात. प म्हणजे पश्चिम, वा म्हणजे वायव्य, उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य, पु म्हणजे पूर्व, आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण आणि नै म्हणजेच नैऋत्य. म्हणजे अशा प्रकारे या दिशा आहेत. त्यानुसार आपल्याला पहिलाच प्रश्न दिशांवरती विचारलेला होता. त्यानुसार या ठिकाणी पहा, 0 समुद्रसपाटीपासूनची उंची त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 0 समुद्रसपाटीपासून तर साधारणतः 8000 मीटरपर्यंतचा तो भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला 6000 मीटरपेक्षा जास्त म्हणजे अशा प्रकारचा रंग ज्या ठिकाणी असेल आकृतीमध्ये, तो भाग कोणत्या दिशेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. साधारणतः हा जो भाग आहे हा भाग भारताच्या ईशान्य दिशेला असलेला आपल्याला पाहायला मिळेल. हा भाग आहे, हा आहे, हा आहे. म्हणजेच भारताला 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेचा आहे तर साधारणतः ईशान्य दिशेला आहे असं त्या या ठिकाणी म्हटलं जातं. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. आता दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते म्हणजे कोणत्या नदीला ती जाऊन मिळते हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता या ठिकाणी ही द्वीपकल्पावरील नदी आहे. साधारणतः प्राणहिता असं तिचं नाव आहे. कारण प्राणहिता हे तुम्हाला आकृतीमध्ये कुठेही दिसणार नाही, परंतु वर्धा आणि वैनगंगा ह्या ज्या काही 2 नद्या आहेत या दोन्ही नद्यांचा एकत्रित प्रवाह जो आहे त्याला प्राणहिता असं म्हटलेला आहे. आणि तो कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो, गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. म्हणजे अशा प्रकारे वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी कोणती तर प्राणहिता. आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते तर गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे. ही गडद हिरव्या रंगाने दाखवलेली उत्तरेकडील भूमी आहे आणि तिचा बघितल्यावरच आपल्याला उतार लक्षात येतो की नद्या ज्या दिशेने वाहत जात आहेत ती त्या दिशे, कारण पाणी हे उताराच्या दिशेने वाहत जातं आणि म्हणून ही नदी ज्या दिशेला वाहत जाते आहे किंवा या
या उतारावरील ज्या नद्या ज्या दिशेने वाहत जात आहेत, साधारणतः ह्या दिशेने त्या वाहत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे म्हणजेच पूर्वेकडे या नदींचा उतार आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, अरवली पर्वत ते छोटा नागपूरचं पठार, हा झाला तुमचा अरवली पर्वत. त्यानंतर पुढचा भाग आहे छोटा नागपूरचं पठार, या ठिकाणी हा झाला छोटा नागपूरचं पठार. या पठारांदरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. मग त्या ठिकाणी क्रमाने येणारे जे काही पठार आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता या ठिकाणी पहिलं जे पठार आहे ते म्हणजेच मेवाडचं पठार आहे. त्यानंतर त्याच्या बाजूलाच माळव्याचं पठार आहे. त्यानंतर बुंदेलखंडाचं पठार आहे आणि मग बागेलखंडाचं पठार आणि मग पुढे छोटा नागपूरचं पठार आहे. म्हणजे अशा प्रकारे अरवली पर्वतापासून तर छोटा नागपूर पठारादरम्यान असलेले पठार म्हणजे मेवाडचं पठार, माळव्याचं पठार, बुंदेलखंडाचं पठार आणि बागेलखंडाचं पठार. आता पुढचा प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखरांची नावे. हा तुमचा पूर्व घाट आहे. तुमच्या उजव्या हाताची दिशा जी आहे ती पूर्व आहे आणि मग या पूर्व दिशेला असलेल्या शिखरांची नावं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत. शक्यतो परीक्षेमध्ये लिहिताना नावांसह त्या ठिकाणची त्या पर्वतांची उंची जर लिहिली गेली तर ते अधिक उपयुक्त असतं. म्हणजे आता या ठिकाणी आपला हा जो भाग आहे हा महेंद्रगिरी आहे, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे 1690. त्याचप्रमाणे दुसरा जो आहे तो म्हणजे मलयगिरी. दुसरा जो आहे तो म्हणजे मलयगिरी, तो या ठिकाणी आहे बघा. त्याच्या खालीच आपल्याला त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुद्धा लिहिलेली आहे. 1187 एवढी त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे की ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली. तर या ठिकाणी आपल्याला बघा ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्याजवळ असलेले जे काही भाग आहेत, जो पर्वतीय भाग आहे त्या पर्वतीय भागाने ती अंकित केलेली आहे. एक म्हणजे नागा टेकड्या आणि दुसरं पतकोई टेकड्या. म्हणजे ब्रह्मपुत्रेचा सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली आहे तर ती म्हणजे नागा टेकड्या आणि पतकोई. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. हा आपल्या पश्चिम दिशेला सह्याद्री पर्वत आहे. बघा या ठिकाणी जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसं या सह्याद्री पर्वताचा भाग निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ दक्षिण दिशेला त्याची उंची वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच इकडनं जसजसं आपण इकडे जाऊ तसतसं सह्याद्री पर्वताची उंची ही वाढत गेलेली आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वताची उंची वाढत जाते. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे. या ठिकाणी आपल्याला हा विंध्य पर्वत या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर. कोणत्या नद्यांचा तो जलविभाजक आहे. म्हणजे दोन नदींचं पाणी त्याने वेगळं केलेलं आहे. एक म्हणजे नर्मदा आणि दुसरी आहे गंगा.
या ठिकाणी बघा नर्मदा नदी खोरं आहे आणि हे इकडे गंगा नदीचं खोरं आहे. तर हा जो काही विंध्य पर्वत आहे, या विंध्य पर्वतामुळे नर्मदा आणि गंगा नदीचं खोरं त्या ठिकाणी विलग झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा जलविभाजक हा विंध्य पर्वत आहे. तसंच आपल्याला एक प्रश्न आणखी एक विचारलेले आहे, ते म्हणजे निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान. आता निलगिरी पर्वत जो आहे तो हा इकडे दक्षिणेला आहे, त्याचं सापेक्ष स्थान आपल्याला विचारलेलं आहे. सापेक्ष स्थान लिहिताना त्याचा अक्षांश आणि रेखांश यांचा विचार करणं आवश्यक असतं. तर हा जो काही निलगिरी पर्वत आहे, या निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान विचार करत असताना हा या ठिकाणी निलगिरी पर्वत जो प्रामुख्याने पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचा विलिनीकरणाचा तो भाग येतो. या ठिकाणी निलगिरी पर्वत हे आपल्याला अक्षांश आपण इकडे बघत जाऊ. बघा 12 अंश उत्तर, 12 अंश उत्तरेकडे हे त्याचं सापेक्ष स्थान आहे अक्षांश. आणि त्याचं त्याचप्रमाणे रेखांशाचं स्थान बघताना आपल्याला ही जी रेषा आहे हीच रेषा वरती या ठिकाणी आपल्याला बघत जायची. ही रेषा वरती जिथे असेल त्याच्या जवळचा भाग, म्हणजे आता ही भाग आपण वरती बघूया. साधारणतः 76 अंश त्या ठिकाणी आहे. शहात्तर ते 80 अंशाच्या दरम्यानचा तो भाग आहे. म्हणजे हे झालं निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान. हे झालं प्रामुख्याने आकृती क्रमांक 3.1चं वाचन. आता आपल्याला दुसरी आकृती दिलेली आहे 3.2 मध्ये, ज्याच्यामध्ये ब्राझीलची प्राकृतिक रचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, दिशा लक्षात असणं गरजेचं आहे. आता पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. या आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूला सूची दिलेली आहे. दलदलीचा प्रदेश आहे, -2000 उंची मीटर आहे. -2000 पासून तर साधारणतः 1000 उंची मीटर पर्यंतचा तो भाग त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहायची आहे. आपला पहिलाच जो प्रश्न आहे तो म्हणजे अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंचीची कक्षा सांगा. आता या ठिकाणी अमेझॉन नदीची उंचीची कक्षा आपल्याला सांगायची. हे अमेझॉन नदीचं खोरं आहे, त्याची उंचीची कक्षा आपल्याला या ठिकाणी सांगायची. म्हणजे तशा प्रकारची आकृती सूचीमध्ये तो भाग कुठे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तरी बघा या ठिकाणी तशा प्रकारचा आकृती रंग या ठिकाणी आहे. म्हणजे 0 ते 200 ही त्याची उंचीची, अमेझॉन नदीच्या उंचीच्या खोऱ्याची कक्षा आहे. त्यानंतर अमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे? अमेझॉन नदीचं खोरं जे आहे हे कोणत्या दोन नदींच्या उच्चभूमीच्या दरम्यान आहे? इथे बघा तुम्हाला गियानाची उच्चभूमी दिसते आणि दुसरी ही ब्राझीलची उच्चभूमी आहे. म्हणजे अमेझॉनचं खोरं कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे? तर गियानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5000 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचं निरीक्षण करा. 500 ते 1000 मीटर उंचीचा प्रदेश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूचीचा भाग बघणं गरजेचं आहे. सूचीमध्ये 500 ते 1000 कुठे आलेला आहे, कोणत्या रंगाने आलेला आहे? हे बघा 1000 ते
500 ते 1000च्या दरम्यान साधारणतः पिवळा रंग आहे. म्हणजेच आपल्याला नकाशामध्ये पिवळा रंग ज्या ठिकाणी असेल तो भाग पाहायचा आहे. बघा या ठिकाणी पिवळा रंग साधारणतः या ठिकाणी ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागामध्ये आपल्याला हा पिवळा रंग पाहायला मिळेल. मग पिवळ्या रंगाने दाखवलेल्या भूमीच्या विस्ताराचं दिशांच्या संदर्भामध्ये वर्णन करायचंय. म्हणजेच आता ह्या दिशा आपल्याला माहिती पाहिजे. साधारणतः हा जो भाग आहे हा नैऋत्य दक्षिणेकडून नैऋत्येकडून ईशान्येकडे वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. एक मिनिट. ही तुमची नैऋत्य दिशा आहे. या नैऋत्य दिशेकडनं असा वरती ईशान्येकडे तो भाग वाढत गेलेला आहे. म्हणजेच प्रदेशाचं निरीक्षण केल्यावरती पिवळ्या रंगाने दाखवलेल्या भूमीचा विस्तार कुठल्या दिशेने गेलेला आहे तर नैऋत्येकडून ईशान्येकडे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा जो प्रश्न आहे, अमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कुठे आहेत? आता आपण सुरुवातीला अमेझॉन नदीचं पाहिलंच की हा अमेझॉन नदीचं खोरं आहे. मग अशा प्रकारची उंचीचा भाग आपल्याला कुठे आढळून येतो तर या ठिकाणी साधारणतः दक्षिण दिशेला तुम्हाला तो भाग दिसून येईल. साधारणतः या ठिकाणी बघा पॅराग्वे नदीचा भाग आहे. हा पॅराग्वे नदीचा भाग आणि हा दक्षिणेला असलेला पंपास गवताळ प्रदेशाचा भाग या ठिकाणी साधारणतः आपल्याला 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश दिसून येतील. आणि पुढचा प्रश्न आहे 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून अमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता या ठिकाणी 200 ते 500 मीटर उंची असलेल्या म्हणजेच आकृतीमध्ये आपल्याला 200चा 500चा भाग त्या ठिकाणी बघावा लागेल. साधारणतः हा 200 ते 500चा भाग आहे. म्हणजेच प्रामुख्याने ब्राझीलची उच्चभूमी आणि झिंगू नदीचा भाग, पॅटर्नलचा भाग, हा सगळा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि मग या पठारी भागाचं वर्णन आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आधीची पार्श्वभूमी जर माहीत असेल तर त्याचा माहिती आपल्याला लिहिणं सोपं जातं. मग ब्राझीलचा उच्चभूमीचा जो भाग आहे ज्याला ढाल क्षेत्र म्हटलं गेलेलं आहे, हा भाग त्या ठिकाणी प्रामुख्याने पर्जन्यछायेचा प्रदेश आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. अशा बाबी त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या पाहिजे. तसंच नद्यांचा उतार कोणत्या दिशेला आहे, त्याचा अक्षांश वगैरेचा भाग कोणता आहे तोही त्या ठिकाणी लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया. आकृती क्रमांक 3.1 मध्ये भारताची प्राकृतिक रचना दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला आपले जे काही प्राकृतिक विभाग आहेत त्यांचा विचार करायचा आहे. साधारणतः भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. पहिला म्हणजे हिमालय पर्वतीय प्रदेश. त्याचप्रमाणे दुसरा जो आहे तो उत्तरेकडील मैदानी प्रदेश. तिसरा जो भाग आहे तो द्वीपकल्पीय प्रदेश. हा जो काही दख्खनचा पठाराचा हा जो काही भाग आहे हा द्वीपकल्पीय प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा जो काही सगळा भाग आहे हा द्वीपकल्पीय भाग म्हणून ओळखला जात असतो. त्याचप्रमाणे किनारपट्टीचा प्रदेश. मग आपल्याला दोन्ही दिशेला समुद्र किनारा लाभलेला आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशेंना आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. हा जो काही भाग आहे हा किनारपट्टीचा प्रदेश. त्याचप्रमाणे पाचवा जो भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूह. ही जी काही आपल्याला भारताला लाभलेली बेटं आहेत या ठिकाणी लक्षद्वीप बेटं आहेत. हा द्वीपकल्पीय भाग आहे. त्याचप्रमाणे या पूर्वेला आपल्याला अंदमान निकोबार बेटं त्या ठिकाणी लाभलेले आहेत. म्हणजे हा जो काही भाग आहे हा द्वीपसमूहांचा भाग आहे.
म्हणजे अशा प्रकारे आपले हे 5 प्राकृतिक विभाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता हे जे काही 5ही विभाग आहेत, या 5ही विभागांचं आपण आता माहिती घेऊया. तर हे झाले 5 प्राकृतिक विभाग. त्याच्यातला पहिला जो आहे तो म्हणजे हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. वली पर्वत म्हणजे वळ्या पडलेला असा त्याचा अर्थ होतो. घड्याघड्यांचा तो पर्वत आहे असा त्याचा अर्थ होतो. तर हा अर्वाचीन असा वली पर्वत आहे. त्याची जी सुरुवात आहे ही प्रामुख्याने ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय हा पूर्वेकडे पसरलेला आहे. आशिया खंडातील ही सर्वात एक महत्त्वाची पर्वत प्रणाली म्हणून ओळखले जात असते. भारतातील जम्मू काश्मीर जे काही आहे, या जम्मू काश्मीर पासून त्याची सुरुवात होते. त्या ठिकाणी हा भाग आहे. हा जो काही आपला हिमालय पर्वत आहे हा भारतात जम्मू काश्मीर पासून तर इकडे पूर्वेला असलेल्या अरुणाचल प्रदेशापर्यंत तो हिमालय पर्वत विस्तारलेला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयामध्ये अनेक समांतर अशा पर्वतरांगा आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवालिक हे सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग म्हणून ओळखली जाते. शिवालिक ही दक्षिणेकडील ही पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अशी अर्वाचीन पर्वतरांग म्हणून ओळखली जात असते. या शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला त्या ठिकाणी लघु हिमालय, बृहद हिमालय ज्याला हिमाद्री असं म्हटलं जात असतं, आणि त्याच्या पलीकडे हिमालयाकडील पलीकडील रांगा आहेत, ज्यांना आपण अनुक्रमे प्राचीन, अर्वाचीन ते प्राचीन अशी नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. याच पर्वतरांगाचं पश्चिम हिमालय जो काश्मीर हिमालय म्हणून ओळखला जातो, तसंच मध्य हिमालय जो कुमाऊ हिमालय म्हणून ओळखला जातो, आणि पूर्व हिमालय जो आसाम हिमालय म्हणून ओळखला जातो. आता याच्यामध्ये काश्मीर हिमालय जो आहे, जो पश्चिम हिमालय म्हणून ओळखला जातो, हा तो भाग आहे ज्याला पश्चिम हिमालय म्हणून ओळखला जात असतो. दुसरा जो भाग आहे कुमाऊ हिमालयाचा, हा कुमाऊ हिमालयाचा भाग आहे. त्याचप्रमाणे तिसरा जो भाग आहे जो आसाम हिमालय त्याला म्हटलं जात असतं, तर हा प्रामुख्याने आसाम हिमालयाचा भाग आहे. म्हणजे अशा प्रकारे हा हिमालय पर्वतीय भाग आपल्याला आढळून येईल. त्यानंतर दुसरा भाग आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश, ज्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. आता ह्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा प्राकृतिक विभाग जो हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून सुरू होतो. मी मगाशी तुम्हाला शिवालिक टेकड्या सांगितल्या, म्हणजे या ठिकाणाहून याची सुरुवात झालेली आहे. तर साधारणतः भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, म्हणजे इथपर्यंतचा इथपर्यंतचा जो काही भाग आहे त्याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हा प्राकृतिक विभाग असून, तसंच तो पश्चिमेकडे हे राजस्थानचा जो काही वाळवंट आहे, या राजस्थान पासून तर इकडे पूर्वेकडे पंजाबपर्यंत तो भाग गेलेला आहे.
हा जो काही भाग आहे, इथून राजस्थान पंजाबकडून हा जो भाग सुरू होतो, तर इकडे प्रामुख्याने आसामपर्यंतचा तो भाग पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. हा जो काही भाग आहे, हा भाग बहुतांशी सकल असा भाग आहे, सपाट असा भाग आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जे आहेत त्याचे दोन भाग केले जात असतात. एक म्हणजे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग, जो गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे, त्यातील मैदानी भाग गंगेचं मैदान म्हणून ओळखलं जातं आणि ह्या मैदानी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडे आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भारताचा पश्चिम बंगालचा व राज्याचा बहुतांश भागाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. हा जो काही भाग आहे, पश्चिम बंगालचा जो भाग आहे, हा एवढा भाग, हा पश्चिम बंगालचा भाग हा दुसरा भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बहुतांश जो काही आपला दुसरा उत्तर भारतीय मैदानाचा भाग आहे, याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि प्रामुख्याने हा बांगलादेश यांचा एकत्रित मिळून जो काही भाग आहे त्याचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या नद्यांचा भाग त्या ठिकाणी आहे. एक म्हणजे गंगा आणि दुसरी ब्रह्मपुत्रा. गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या ज्या काही दोन्ही नद्या आहेत, या दोन्ही नद्यांनी या ठिकाणी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती या ठिकाणी केलेली. ही जी काही गंगा नदी आहे, जी प्रामुख्याने इथून अशा प्रकारे वाहत आलेली आहे आणि या ठिकाणी तिने त्रिभुज प्रदेशाची निर्मिती त्या ठिकाणी केलेली. त्याचप्रकारे गंगा नदी जी आहे ही अनेक वितरकांनी त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे. तसंच ही जी काही ब्रह्मपुत्रा नदी आहे, ही ब्रह्मपुत्रा नदी सुद्धा या ठिकाणी तिने मोठ्या प्रमाणामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळेल. हा जो काही संपूर्ण त्रिभुज प्रदेश आहे, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी तयार केलेला जो काही त्रिभुज प्रदेश आहे, जो पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन राज्यामध्ये विस्तारलेला आहे, जो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जात असतो, ज्याचं नाव आहे सुंदरबन. या सुंदरबन त्रिभुज प्रदेशाने निर्माण झालेला हा भाग आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे. हे उत्तर भारतीय मैदानाचा पश्चिम भाग आहे, जो वाळवंटी भाग आहे, ज्याला भारतीय महावाळवंट असं म्हटलं जात असतं. याच ठिकाणी याला थरचं वाळवंट असंही म्हटलं जात असतं, यालाच मरुस्थळी असंही म्हटलं जात असतं. म्हणजे भारतीय महावाळवंट, थरचं वाळवंट, मरुस्थळी ही सगळी जी नावं आहेत, ही आपल्या भारताच्या राजस्थानच्या भागामध्ये असलेल्या वाळवंटाचा भागाचीच नावं आहे. कोणी त्याला राजस्थानचं वाळवंट असंही म्हटलं जात असतं. राजस्थानचा बहुतांश भाग ह्या वाळवंटाने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडील भाग जो आहे, जो पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जात असतो, हा प्रदेश अरवली पर्वत आणि दिल्ली डोंगर या रांगांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत, या सतलज आणि तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातनं झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक आहे, त्यामुळे शेती हा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. त्यानंतर द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्पाचा पठारीय प्रदेश त्याला असं म्हटलं जात असतं. हा जो काही द्वीपकल्पीय भाग आहे, जो प्रामुख्याने उत्तर भारतीय मैदानी प्रदेशापासून त्याची सुरुवात होते, तर खाली दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत तो असून दक्षिणेकडे तो निमुळता होत गेलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तो भाग हा निमुळता होत गेलेला आहे. हा भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशाचा भाग म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये अनेक लहान मोठे पर्वत आहेत. यामध्ये उत्तरेकडे असलेला अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. या भागामध्ये
सपाट मैदानांनी हा भाग सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे. तर मध्य भागामध्ये विंध्य, सातपुडा यासारख्या पर्वतरांगा आहेत. पश्चिम बाजू ही पश्चिम घाटाने व्यापलेली आहे. पूर्व बाजू पूर्व घाटाने व्यापलेली आहे. असा हा पर्वतीय प्रदेश आहे. आपल्याला त्यानुसार आकृती क्रमांक 3.1चं निरीक्षण करून या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे अरवली पर्वत कोणत्या दिशेस पसरला आहे. या ठिकाणी हा अरवली पर्वत आहे. हा अरवली पर्वत कोणत्या दिशेला विस्तारत गेलेला आहे. साधारणतः अरवली पर्वत हा इथून या दिशेने म्हणजे इकडनं या दिशेला तो विस्तारत गेलेला आहे. ही तुमची दिशा आहे नैऋत्य आणि ही जी दिशा आहे ती ईशान्य म्हणजे नैऋत्येकडून ईशान्येकडे तो विस्तारत गेलेला आहे. नैऋत्येला रुंदी जास्त आहे तर ईशान्येला रुंदी कमी कमी होत गेलेली आहे. दुसरा प्रश्न आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावे सांगा. आता हा या ठिकाणी तुमचा अरवली पर्वत. या अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग म्हणजेच त्या ठिकाणी विचारलेले पठार हे विंध्य पर्वत आणि दुसरा आहे सातपुडा पर्वत. म्हणजे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावे काय आली तर विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा प्रश्न आहे दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणत्या राज्यांमध्ये आहे. आता दख्खनच्या पठाराचा विस्तार हा कोणत्या राज्यांमध्ये आहे. जर आपल्याला राजकीय नकाशांमधील राज्य माहिती असेल तर हा भाग आपल्याला व्यवस्थित समजेल. तरी आपण त्याला सहजरित्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येणारा भाग आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पठार आहे, इथे तेलंगणा पठार आहे, इकडे कर्नाटकचं पठार आहे. म्हणजे याच्यावरनं दख्खन पठाराचा विस्तार कोणत्या राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या पठारांमध्ये या राज्यांच्या भागात ही पठारं आहे. त्यानंतर दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे. हा दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडचा भाग आहे. या ठिकाणी कोणती पर्वतरांग आहे. या ठिकाणी बघा सह्याद्री पर्वत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच कुठलं आहे सह्याद्री पर्वतरांग आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. पश्चिम घाट जो आहे हा तीव्र कड्याचा आहे. त्या ठिकाणी खडकाळ असा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, किनारपट्टीची रुंदी कमी आहे आणि नद्यांच्या मुखाशी आपल्याला खाड्या आढळून येणार नाही. हे पश्चिम घाट जो आहे त्याचे आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येते. तसंच पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांची तुलना करा. हा पूर्व घाट आहे. हा पश्चिम घाट आणि हा पूर्व घाट यांची आपल्याला या ठिकाणी तुलना करायला सांगितलेली. मी मगाशी सांगितलं की पश्चिम घाट जो आहे याची उंची प्रचंड प्रमाणामध्ये आहे, तीव्र उतार आहे. तर पूर्व घाट जो आहे हा पूर्व घाट मात्र तुटक रांगांनी त्या ठिकाणी बनलेला आहे. अनेक नद्यांमुळे तो खंडित झालेला आहे. पश्चिम घाटावरती तीव्र उताराच्या नद्या आहेत, जास्त वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. तर पश्चिम घाटामध्ये मात्र ह्या संत वाहणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे याचाच अर्थ पूर्व घाट हा सौम्य उताराचा आहे तर पश्चिम घाट हा तीव्र उताराचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तसंच पुढचा प्रश्न आहे पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात. आता या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन नद्यांचं
पश्चिम घाट आणि पूर्व घाट जो आहे, या पश्चिम घाटाचा जलविभाजक असा उल्लेख केला जात असतो, कारण पश्चिम घाटामुळे अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या असे दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून त्याला जलविभाजक असं म्हटलं जात असतं. आपला पुढचा प्राकृतिक विभाग आहे किनारपट्टीचा प्रदेश. आता या ठिकाणी किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे आपल्याला जो काही समुद्र किनारा लाभलेला आहे तो पश्चिमेला कच्छच्या रणापासून हा आपल्याला साधारणतः अशा प्रकारे या सुंदरबनपर्यंत आपल्याला हा समुद्र किनारा लाभलेला आहे. साधारणतः हा जो काही समुद्र किनार आहे यालाच आपण किनारपट्टीचा प्रदेश असं म्हणतो. ज्या किनारपट्टीची लांबी साधारणतः 7,500 किलोमीटर एवढी आहे. प्रत्यक्षामध्ये 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या किनारपट्टीचा मध्ये बराचसा फरक आपल्याला आढळून येईल. ही पूर्वेकडील किनारपट्टी आणि ही पश्चिमेकडील किनारपट्टी त्या ठिकाणी आहे. पहिले आपण पश्चिम किनाऱ्याचा त्या ठिकाणी विचार करूया. पश्चिम किनारा म्हणजेच हा या ठिकाणाहून लाभलेला जो काही समुद्र किनारा आहे, हा इथपर्यंतचा भाग. पश्चिम किनारा जो आहे जो अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातनं अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदी कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या आहेत. या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी लहान नद्या या किनाऱ्यावरती उतरतात आणि त्यामुळे या नद्यांच्या मुखांशी खाड्या तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या खाड्या त्या ठिकाणी आहेत. ठाणे खाडी अशा प्रकारे या ठिकाणी खाड्या त्या ठिकाणी आहेत. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे पूर्व किनारी प्रदेशाचा. हा जो काही पूर्व किनारा आहे हा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. साधारणतः या ठिकाणाहून हे बघा अशा प्रकारे हा पूर्व किनारा या ठिकाणी तुमचा आहे. साधारणतः पूर्व किनारा जो आहे हा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या आहेत ज्या पश्चिम घाटातनं आणि पूर्व घाटातनं या ठिकाणी येऊन मिळतात. दूरवर येणाऱ्या अनेक नद्या या पूर्व किनाऱ्यावरती आलेल्या आहेत. पूर्व किनाऱ्याचा जमिनीचा उतार मंद आहे आणि मंद उतारामुळे कमी वेगाने या ठिकाणी नद्या वाहतात आणि त्यामुळे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांचं संचयन या ठिकाणी होतं आणि म्हणून नद्यांच्या मुखाशी अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. जो मगाशीच आपण या ठिकाणी सुंदरबन या जगातील सर्वात मोठ्या त्रिभुज प्रदेशाचा आपण विचार केलेला होता. तो या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गाळाचा संचयन होऊन तयार झालेला तो भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूह. या ठिकाणी भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत ज्यांना आपण द्वीपसमूह असं म्हणतो. या ठिकाणी प्रामुख्याने दोन भाग आहेत त्यांचे. अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे. हे आहेत अरबी समुद्रातील बेटे, हे आहेत बंगालच्या उपसागरातील बेटे. अरबी समुद्रातील जे बेटं आहेत त्यांना लक्षद्वीप बेटं असं म्हटलं जात असतं. तर बंगालच्या उपसागरामध्ये असणारी जी बेटं आहेत त्या बंगालच्या उपसागरातील बेटांना
अंदमान निकोबार बेट असं म्हटलं जात असतं. ही अंदमान निकोबार बेट आहेत. आता बहुतांश लक्षद्वीप बेट जे आहेत, हे बहुतांश लक्षद्वीप बेट प्रामुख्याने प्रवाळ कंकणाचे द्वीप आहेत. विस्ताराने लहान आहेत, त्यांची उंची कमी आहे. तर दुसरा जो आहे अंदमान समूहातील जे बेट आहेत, ह्या अंदमान समूहातील बेट मात्र प्रामुख्याने ही बेट ज्वालामुखीय बेट आहेत. ती विस्ताराने मोठी आहेत. त्यांचा अंतर्गत भाग उंच आहे. याच ठिकाणी आपल्याला बॅरन बेट आहे, जे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचं केंद्र आहे. निकोबार बेटातील काही जी बेटं आहेत, जे कंकणद्वीप स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे प्रामुख्याने आपला भारताची प्राकृतिक रचना आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्राझीलची प्राकृतिक रचना, जलप्रणाली यांचा विचार करूया.